हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी काडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026, शालिवान शक 1947, संवत्सर विश्वावसु, अयन उत्तर, ऋतू वसंत, मास फाल्गुन, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे. सकाळी 11:10 षष्ठी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे मित्रांनो. नक्षत्र अश्विनी नक्षत्र आहे, जे सायंकाळी 5:55 भरणी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शुक्लयुग आहे. दुपारी 1:09 ब्रह्मायुगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालवकरण आहे. सकाळी 11:10 कौलवकरणाला सुरुवात होईल. रात्री 10:11 तैतील करणाला सुरुवात होईल. मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कुंभ राशीत असेल, चंद्र मेष राशीत, गुरु मिथुन राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीसह ज्योतिषाकडे जावे आणि शनिदेवतेची पोझिशन आपल्या जन्मकुंडलीत तपासून पाहावी. ती जर अशुभ असेल तर आपल्याला धार्मिक सेवा शनिदेवतेची करावी लागणार आहे. तेव्हा आपला त्रास 7.5चा कमी होऊ शकतो मित्रांनो. आणि शुभ स्थितीत असेल तर काही करण्याची गरज तशी फारशी राहणार नाही मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 7:04 तर सूर्यास्त सायंकाळी 6:41 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थितीसुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह हा 10 नोव्हेंबर 2025 पासून अस्तंगत झालेला आहे. तर वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह 11 नोव्हेंबर 2025 पासून वक्री झालेला आहे. या दोन्ही ग्रहांचे फळ ज्योतिषी आपल्याला जातकांना समजावून सांगतील मित्रांनो जन्मकुंडलीच्या आधारे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर 1 पळी पाणी, थोडे अक्षत, 1 फूल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभो राज्ञय प्रवर्तमानसद्य ब्रह्मण द्वितीय परादे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1947 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणी वसंत ऋतू फाल्गुन मासे शुक्ल पक्षे भानुवासरे अश्विनी नक्षत्र शुक्ल योगे बालव करणे पंचमी शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्नमे कडप्पा मो पात्र दुर्दक्षय द्वारसी पार्वतीपती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मालाच्या थाळीत सोडून द्या मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 11:10 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्तकाळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 22-25 मार्च, दिनांक 5, 7, 8, 14 आणि 15. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 22, 25, 26 मार्च, दिनांक 5 आणि 9. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 22, 26, 28 मार्च, दिनांक 5, 8 आणि 15. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 22, 26 मार्च, दिनांक 5, 8 आणि 15. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 22, 28 मार्च, दिनांक 5, 8, 14 आणि 15. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 22, 26, 27 मार्च, दिनांक 5 आणि 8. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक 22, 25, 26 मार्च, दिनांक 5, 7, 8, 12, 14, 15 आणि 16. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक 26, 28 मार्च, दिनांक 5, 14 आणि 16. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिला आहे मार्च, दिनांक 3. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक 22, 26
मार्च दिनांक 5, 8, 15 आणि 16 यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता मित्रांनो. पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळातच करा मित्रांनो. घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला संबंधित मूर्तीवर संबंधित देवतेचा अभिषेक घ्यावा लागतो. तेव्हाच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती ह्या जागृत राहतात. अन्यथा त्यांना खंडित मानून त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो. पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांगशुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये षष्ठी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित नात्यामध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानयुक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. सायंकाळी 5:55 घबाड योगाला सुरुवात होत आहे. हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे याची प्रचिती आपण अनुभवाने घ्यावी मित्रांनो. अग्निपृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही मुहूर्त निर्माण नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकतो. पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर त्याचा दोष देखील आपल्याला लागू शकतो मित्रांनो. राहुकाळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो. तेव्हा शक्यतो आपण या काळामध्ये महत्त्वाची किंवा विशेष कामे करू नये मित्रांनो. रेग्युलर जी कामे तीच करावी मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.